जय हिंद, नमस्कार. डे 9 ऑफ 30 प्रॅक्टिकल नुस्खे फ्रॉम युअर किचन बाय जयंती कठाळे. आजचा नुस्खा थोडासा मेडिकल ओरिएंटेड आहे. बघा, तुम्हाला पटत असेल तर परत परत त्याला वापरा आणि बहुधा हा नुस्खा तुम्हाला वापरू नये लागायला अशीच इच्छा आहे. आणि नाही पटलं तर कमेंटमध्ये लिहून पाठवा. आजचा नुस्खा आहे. किचन मध्ये आपण कामं करत असताना बरेचदा ऍक्सिडेंट्स होतात, छोटे मोठे. आपल्याला चटके लागतात, हाताला चटका लागतो, तर कुठे ती मोहरी तडकन उडते, किंवा आपण काही कांद्याची पेस्ट वगैरे टाकली ती पण तडतड तडतड उडायला लागते, कारण ऑइलचं टेम्परेचर कमी जास्त असतं. बरेचदा या ऍक्सिडेंटचा रूप थोडंसं जास्त असतं. तिखट डोळ्यात जाणे, म्हणजे तिखटाचा चमचा टाकायला गेला आणि भस्कन पडला हातातनं, तर ते तिखट उडतं आणि डोळ्यात जातं. घाबरून जाऊ नका. आपण काय करतो, धावतो अक्षरशः नळाकडे आणि आपण फचाफच पाणी तोंडावर मारायला लागतो. हीच प्रोसेस करायची, थोडी स्लो करायची. 2च छपके मारायचे आहेत. मला माहितीये इट इज व्हेरी डेंजरस की तिखट डोळ्यात उडलंय. समजा तुमच्या आता डाव्या डोळ्यात तिखट उडलंय, ओके, तर काहीही करायचं नाही. सगळ्यात आधी ज्याच्या डोळ्यात तिखट उडलं आहे त्या व्यक्तीला किंचित चिमूटभर मीठ तोंडात टाका आधी त्याच्या. आता त्याचा सलायवा फॉर्मेशन चालू झालाय आणि सलायवा जेव्हा फॉर्मेट होतात ना, तेव्हा ना बऱ्याच वेळेला आपल्या ते हिलिंग प्रोसेस चालू होऊन जाते बॉडीची. बॉडी तशीही रिएक्ट करणार आहे. दुसरं, जर डाव्या डोळ्यात तिखट उडलंय तर उजव्या डोळ्यावर क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असे 3 ते 4 वेळा राऊंड्स करा. आपोआप ज्या डोळ्यात तिखट उडलंय त्या डोळ्यातनं झरझर पाणी पडायला लागेल आणि सगळं तिखट बाहेर पडेल. खूप जास्ती प्रेशर देऊन असं घासून बिसून ते सगळं तिखट आतमध्ये जात आहे, आणखीन कचकचून आग होणार आहे. तसं काही करू नका. 2 चपके पाण्याचे, 1 चिमूटभर मीठ आणि अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज डोळ्यावर, उलट्या डोळ्यावर हात फिरवायचा आहे. त्यांनी तुम्ही ह्या मेडिकल इमर्जन्सीवर बेस्ट मेडिकल एड देऊ शकाल. बघा, पटलं तर वापरा, नाही पटलं तर कमेंटमध्ये लिहून पाठवा. बाकी नुस्खे घेऊन येते उद्याला. बाय.